नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेसाठी आता शिवसेनेनं देखील कंबर कसलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात महापालिकेसाठी रणशिंग फुंकल्यानंतर लगेचच शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची मातोश्रीवर बैठक पार पडली. दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी बैठक झाल्याची माहिती शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अमित शहांबाबत एकही चकार शब्द सांगितला नसल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे पेडणेकरांनी मनसेवर टीका करताना मनसेची विविध रूपं जनतेनं पाहिल्याचं म्हटलंय. त्याच्यावरती एक चकार शब्द उद्धवजी बोलले नाही. आपल्या कामांचा आढावा घेतला. त्यांच्या गोष्टीवर एकही अवाच्य अक्षर बोललेले नाही. त्यामुळे आणि काल आले त्याच्या आधी बऱ्याच नेत्यांनी ते सगळं बोलून झालेले आहेत. त्यामुळे खरे मनसुबे, खरे चेहरे लोकांना दिसत आहेत, कळत आहेत. त्यामुळे त्याच्यावर परत बोलण्यात काय अर्थ नाही. तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. तो स्वतः आमच्या पक्षप्रमुखांचा जो काय अधिकार आहे ते जसं सांगतील तसं आम्ही ऐकू. त्यामुळे कोणाशी युती करणार आहेत का वेगळं लढणं हे अजूनही आम्हाला माहिती नाही. शिवसेनेचे भास्कर जाधव बोलतायत. थेट जाऊयात. वळूयात पुढच्या बातमीकडे. एक मोठी बातमी. राज्यातील राजकीय सत्ता संघर्षाची ही बातमी आहे. उद्या घटनापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या याचिकेनंतर कोर्टानं याबाबतचे आदेश दिलेत. एकनाथ शिंदे गटानं सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यावर कोर्टानं हे आदेश दिलेत. अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राज्यातील राजकीय सत्ता संघर्षाची ही बातमी. उद्या घटनापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. शिंदे गटाच्या याचिकेनंतर कोर्टाकडून हे आदेश देण्यात आलेले आहेत. एकनाथ शिंदे गटानं सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केली होती. त्यावर कोर्टानं हे आदेश दिले. शिंदे गटाने जी याचिका कोर्टात केली आहे त्याबाबत घटनापीठ स्थापन होणार आहे. काय कशा पद्धतीने बघताय? मी कुठल्याच पद्धतीने नाही बघत आहे. मी संविधानावर विश्वास आहे. न्यायिक जे आपल्या देशामध्ये न्यायालय आहे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. जे घडेल ते येईल समोर. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. दिवसभर ते बारामतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेणार आहेत. बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र कनेरी इथल्या हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. देशामध्ये अनेक गड उद्ध्वस्त झालेत. कुठलाही गड कायम राहत नाही. भाजप शिवसेना लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकेल तर विधानसभेत 200 जागा जिंकेल असं बावनकुळे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मिशन 2024 बारामती या अंतर्गत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येत्या काळात 5 ते 6 वेळा बारामती मतदारसंघात येणार आहे असंही त्यांनी म्हटलं. राज्यातल्या सर्व निवडणुका आणि केंद्रामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी, अमित भाई, माननीय नड्डाजी यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काळात होईल. आणि त्यामध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही त्यावेळी ठरवलं आहे की महाराष्ट्रात 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा आम्ही या ठिकाणी आमच्या संघटन शक्तीच्या भरोशावर प्रचंड ताकदीने आम्ही निवडून आणू. देशामध्ये अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. जेव्हा संघटन मजबूत होतं तेव्हा संघर्ष निर्माण करण्याची ताकद तयार होतं. आणि जेव्हा संघर्ष निर्माण करण्याची ताकद तयार होतं तेव्हा चांगले चांगले गड उद्ध्वस्त होतात. हा देशाचा इतिहास आहे. त्यामुळे कुणाचा गड राहत नाही, कुणाचं वर्चस्व राहत नाही. वेळेनुसार ते बदलत असतं. आम्ही ठरवलं आहे की आमची ताकद एवढी वाढवायची आणि आमच्या भरोशावर शिवसेना भाजप युतीने एकदा पुन्हा चांगलं प्रदर्शन करायचं आणि ही सीट निवडून आणायची. संघटन शक्ती वाढवणे आणि या दृष्टीने लोकसभा प्रवास योजना आहे. मी आज दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रवास करणार आहे. आमच्या
राष्ट्रीय नेते आणि केंद्राच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामनजी या पूर्ण वेळ प्रभारी आहेत. पुढच्या 18 महिन्यात निर्मला सीतारामनजी 5 ते 6 वेळा बारामतीच्या मतदारसंघात येऊन प्रत्येक वेळी 3 दिवस मुक्कामी असणार आहे. बारामतीसहित संपूर्ण लोकसभा आमच्या निवडून येतील आम्हाला विश्वास आहे. त्या पद्धतीने केवळ आणि केवळ नुसतं काहीतरी थातूरमातूर बोलायचं म्हणून बोलायचं असं नाही आहे. आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करू. माननीय आमचे नेते चांगला उमेदवार देतील आणि आम्ही चांगलं प्रदर्शन करू. म्हणजे आत्तापर्यंत बारामती मतदारसंघात जी फाईट झाली नाही ती फाईट 2024 मध्ये होईल. दरम्यान भाजपचं सर्वात मोठं मिशन इंडिया आहे, त्यानंतर भाजपचं मिशन महाराष्ट्र आणि बारामती असेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. राज्यात सध्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून वाद रंगलेला आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक खासदार त्यांचा शिवाजी पार्कवर अधिकार असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलंय. तसेच उद्धव ठाकरेंनी 2.5 वर्षात कामं केली नाहीत, आता डायलॉगबाजी करतायत असा टोला देखील त्यांनी लगावलाय. तसंच अमित शहांनी कोणताच शब्द दिला नव्हता, उद्धव ठाकरेंनी जनतेला धोका दिला असंही दानवे म्हटले. या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावं आणि या निवडणुका जिंकाव्यात अशा प्रकारच्या सूचना काल आमचे गृहमंत्री अमित भाई शहा यांनी कार्यकर्त्यांना दिला आणि मला असं वाटतं की तो योग्य सल्ला आहे. आणि त्यांच्या या बोलण्यानंतर आणि अगोदरही कार्यकर्ते सक्रिय होते, यापेक्षा अजून सक्रिय होतील आणि राज्यामध्ये या ज्या सहकारी संस्था असू द्या, स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या, या जिंकतील असा आम्हाला स्वतःला विश्वास आहे. 2 वर्ष मुख्यमंत्री राहिले, कोविडमध्ये बाहेर पडले नाही. 2 वर्ष मुख्यमंत्री राहिले, मंत्रालयामध्ये कधी गेले नाही. 2 वर्ष मुख्यमंत्री राहिले, सामान्य कार्यकर्त्याला त्यांच्या शिवसेनेचे भेटले नाही, आमदारला भेटले नाही. आता पदावर गेल्याच्या नंतर जो परफॉर्मन्स असायला पाहिजे तो परफॉर्मन्स तुमचा नाही. गवताला भाले फुटतील, केसाला भाले फुटतील, ही भाषा, या भाषेवरच त्यांनी राज्य करायला सुरुवात केली. ही भाषा आहे का? आता करून दाखवायची वेळ आली. 2 वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलं आणि खुर्चीवरच नाही बसले, घरी येऊनच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत राहिले. ज्या शिवसेनेला लोकांनी मतदान केलं आणि त्याच्यावर आमदार निवडून आलेत आणि ज्या बाजूला जास्त आमदार आणि खासदार असतील त्या शिवसेनेला दसरा मेळाव्याची परवानगी मिळावी असं मला वाटतं. शेवटी निर्णय कोर्ट करेल. नक्कीच पक्षांचे चिन्ह असल्याशिवाय निवडणुका लढणं योग्य होणार नाही. आणि आत्ता जे कोर्टामध्ये चालू आहे, निवडणूक आयोगाला निर्णय घेता येत नाही, कोर्टानं निर्णय दिला नाही, निवडणुका समोर आल्या, अशा परिस्थितीमध्ये कोर्टाने हस्तक्षेप करून यामध्ये योग्य तो निकाल द्यावा असं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे. खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. आपल्याला जेलमध्ये टाकणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे, पण ये तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है असा टोला राणांनी उद्धव ठाकरेंना लगावलेला आहे. तसंच लवकरच लव जिहादचा खात्मा करणार असल्याचं देखील त्या म्हटलंय. तर आपण महाराष्ट्राचे संकटमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्रींनी हनुमान चालिसाचा पठण केला पाहिजे. त्यांनी ते केला नाही, पण एक महिला म्हणून खासदार आहे मी, 25 लाख लोकांना रिप्रेझेंट करते. फक्त मी माझ्या क्षेत्रातली नाही, जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभामध्ये बसतो तो पूर्ण देशाची महिलांची आवाज म्हणून तिथे आम्ही बोलण्याचं काम करतो. तर मला वाटते माझी आवाज एकटीची नाही, पूर्ण देशाची महिलांची आवाज तिथे मी बोलत होती. आणि त्यांना जेलामध्ये टाकण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केला होता आणि त्याची सजा त्यांना भोगावी लागली. आणि अजूनही हे तो शुरुआत आहे, बोलते हैं हे तो शुरुआत आहे, पिक्चर पुरी बाकी आहे. सर मी माझी अमरावतीमध्ये जेही लव जिहादच्या माध्यमातून जेवढेही मुली आमचे जिथे कुठे अटकले त्यांचे वारंवार त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या परिवाराला मदत करण्याचं मी काम केलेलं आहे. पण मी या मंचावरून त्याचे आव्हान देणार आहे की जिथे जिथे अशी घटना होईल तिथे तिथे ते आम्हाला संपर्क करून तिथे तिथे आम्ही त्यांना मदतीचा हात देऊ. आणि काय केलं पाहिजे आमच्या युवकांना, आमची महिलांना आणि आमची मुलींना, तिथून मी संदेश नक्की देणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी मड स्टुडिओ घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे। पालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची देखील चौकशी ताबडतोब सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। 1000 कोटीचा मड स्टुडिओ घोटाळ्यात ठाकरे सरकारचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची ताबडतोब चौकशी करा। चौकशीच्या दरम्यान महापालिका पर्यावरण मंत्रालयाचे संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करा अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। हाफकिन प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्टीकरण दिलंय। पुण्याच्या ससून रुग्णालयातील दौऱ्यात हाफकिन या माणसाकडून औषधं घेऊच नका असं राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटल्याचं वृत्त आलं होतं। त्यावर सोलापूर दौऱ्यात त्यांनी स्पष्टीकरण देत मी तसं काही बोललोच नाही, उगीचच माझ्या विरोधात माध्यमांनी बदनामी सुरू केली आहे असा आरोप केला। हाफकिन माणसाबद्दल बोललेलं दाखवा, मी ताबडतोब राजीनामा देतो असं आव्हान देखील त्यांनी दिलंय। माझी उपमुख्यमंत्र्याशी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली। हे खातं मला ज्यावेळेस अलॉट केलं त्याबद्दल चर्चा झाली। त्यांच्याकडे निवेदन आले की ह्या एजन्सी आपल्याला, त्यांना वाटतं की हे आले की आपल्याला जे काम मिळालेलं आहे हे कुणी काढू शकत नाही। 6-6 महिने जरी हॉस्पिटलला औषधं पुरवली नाही किंवा काय नाही, टेक इट ग्रँटेड, हा त्या एजन्सीचा हे आहे हाफकिनचा। तर त्याच्यामुळं आपल्याला हे डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे। अजून नवीन एजन्सी ह्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजे। हे मला मार्गदर्शन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलं आणि मी म्हणतो हाफकिन या माणसाचं काढून घ्या। म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय मी बोललेलं दाखवा ना। हाफकिन माणसाकडं औषधं घेत नाही हे जर वाक्य असेल ना, मी आत्ता राजीनामा देऊन देतो, तुम्हाला लिहून देतो। कुठल्या युवा शिवसैनिकांनी? ते माहित नाही। युवा सैनिकांनी? कुठले युवा शिवसैनिक? ठाकरेच्या ते शिल्लकच नाही तो, ते काहीतरी सांगू नका। मग त्यांना विचारा ना, ते मला कशाला विचारतात? त्यांना जे कोणी असतील ते राष्ट्रवादीचे त्यांनाच विचारायचं, सेनेचं कोणी नाही, सेनेचे सगळे आमच्या बरोबर आहेत। श्रीरामपूरमध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची घटना घडल्याचा आरोप केला जातोय। तरुणीला फूस लावून पळवून घेऊन जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनेनं आरोप केलेला आहे। श्रीरामपूर रेल्वे स्थानकावरून तरुणीला हिंदुत्ववादी संघटनेनं पोलीस ठाण्यात आणलं। पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय, तर पोलीस अत्याचाराचा गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केलाय। पोलीस जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करत असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे, तर हे लव्ह जिहादचं प्रकरण नसल्याचं मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलंय। 2 दिवसापूर्वी एक पहिली मोठी मुलगी पण गायब आहे घरातून, आणि एवढं सगळं होत असताना आणि पळून घेऊन जाणारे सर्व मुसलमान आहेत आणि पूर्ण प्रकार हा लव्ह जिहादाचा आहे। याच्यात काय होतं, पोलिसांनी थोडं टाईट केलं पाहिजे। आणि एवढं एक PI याच्यात सस्पेंड झाला आहे, सानप नावाचा इथे PI सस्पेंड झाला, तरी हे गांभीर्य घेत नाही अशा गोष्टीचे। आणि हे पूर्ण जे गरीब परिवारचे लोक आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे सगळ्या गोष्टींमध्ये। मुस्लिम मुलाकडून फसवणुकीचा धंदा आहे। हे रेल्वे स्टेशनवर काल आढळून आले। श्रीराम भक्ताच्या मुलांनी त्यांना श्रीरामपूर सर पोलीस स्टेशनमध्ये हाजीर केलं आणि मला नंतर मुलांनी कळवलं का असे बात आहे, तर मी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तत्कार द्यायला गेलो। तर जे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो गुन्हा दाखल झालेला नाही, तो मला अमान्य आहे। मला योग्य न्याय मिळावा। माझी एक मुलगी अजून माझी मंडळी वारलेली आहे। माझी एक मोठी मुलगी 20 वर्षाची, ती 2 दिवसापासून गायब आहे, लापता आहे। सकाळी गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामध्ये गुप्ता नावाची इसम आहेत, तर त्यांची एक 17 वर्षाची मुलगी रात्री रेल्वे स्टेशनच्या आसपास मिळून आली होती एका मुलासोबत। तर त्या हिशोबाने आम्ही आज फिर्यादीची तक्रार घेतलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं होतं का माझ्या मुलीला फूस लावून पळवून नेत असताना मिळून आला, त्यांच्या आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांनी पोलीस स्टेशनला आणलं आणि 363 511 प्रमाणे त्यात गुन्हा दाखल केलेला आहे। मध्य प्रदेश येथील बरहानपूर मधल्या एका 6 वर्षीय बालकाची 50,000त नंदुरबारमध्ये विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं RTO कार्यालयासमोर मेंढ्या चरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। मेंढ्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच हा प्रकार उघडकीस झालाय। अल्पवयीन मुलाला त्याच्या नातेवाईकांनी 50,000त मेंढ्या चारण्यासाठी विक्री केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी नंदुरबार इथल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय।
खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा ताफा थांबवून औरंगाबाद महामार्गावरील ट्रक चालकांशी चर्चा केलेली आहे। यावेळी वाहन चालकांनी पोलीस कशा प्रकारे पैशांसाठी त्रास देतात याची तक्रार त्यांनी जलील यांच्याकडे केली। गणेशोत्सवासाठी आलेले लाखो भाविक आता मुंबईकडे परत निघालेले आहेत। घरी परतणाऱ्या या भाविकांचा प्रवास मात्र खडतर असल्याचंच दिसून येतंय। एसटीनं भाविकांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष एसटी गाड्या सोडलेल्या आहेत। दापोली आगारानं नियोजन केलं असून 2 दिवसात 200 पेक्षा जास्त गाड्या सोडलेल्या आहेत। मात्र रेल्वे एसटीचं आरक्षण फुल झाल्यानं खासगी बसमध्ये अधिकचे पैसे मोजून प्रवास करण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही। न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये सध्या खासदार नवनीत राणा दाखल झालेले आहेत। बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी ते आलेले आहेत। तसंच त्यांच्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण देखील उपस्थित आहेत आणि आमदार रवी राणा। न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयामध्ये बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। एक मोठी बातमी, कोरोना नेझल वॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला DGCI कडून मंजुरी प्राप्त झालेली आहे। 18 वर्षांवरील सर्वांना आता लस घेता येणार आहे। लवकरच बाजारामध्ये ही इंट्रानेसल लस उपलब्ध होणार आहे आणि आता नाकावाटे ही लस घेता येणार असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। कोरोना नेझल वॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला DGCI कडून मंजुरी प्राप्त झालेली आहे। 18 वर्षांवरील सर्वांना ही लस घेता येणार आहे। लवकरच बाजारामध्ये इंट्रानेझल लस उपलब्ध होणार आहे आणि आता नाकावाटे ही लस घेता येणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। कोरोना नेझल वॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला DGCI कडून मंजुरी देण्यात आलेली आहे। 18 वर्षांवरील सर्वांना आता ही लस घेता येणार आहे आणि विशेष म्हणजे आता नाकावाटे ही लस घेता येणार आहे। लवकरच बाजारामध्ये इंट्रानेझल लस उपलब्ध होणार आहे। 24 तासात 19 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। नमस्कार, न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आले आहेत महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण सर। सर, स्वागत आपलं सर्वात प्रथम। बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहात। महाराष्ट्र देखील तुम्हाला आता पाहतोय, आपण थेट प्रक्षेपण करतोय। या निमित्ताने तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला या गणेशोत्सवानिमित्त काय भेट देताय? गणरायाच्या कृपेनेच आपणा सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये एक नवं हिंदुत्ववादी विचाराचं
आणि विकासाला प्राधान्य देणारं असं सरकार आलं आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रचंड अपेक्षा या सरकारकडून आहेत आणि या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील त्यासाठी नक्कीच प्रयत्न करणं, पारदर्शकपणे काम करणं आणि येणारा काळ जो आहे तो जनतेला जास्तीत जास्त सेवा कशा उपलब्ध होतील यासाठी काम करणं, यासाठी नक्कीच मी प्रयत्नशील राहील. गणपती बाप्पा येण्याच्या आधी मार्गात रस्त्यामध्ये खड्ड्यांचं विघ्न नसावं म्हणून तुम्ही नुकताच दौरा केलात. आता विसर्जनाची वेळ आलेली आहे, रस्ते सगळे झाले ठीक? एक तर यामध्ये आपल्याला माहीतच आहे की माझ्याकडे असणारं सार्वजनिक बांधकाम जे खातं आहे आणि महाराष्ट्रामध्ये असणारे जवळजवळ 3 लाख किलोमीटरचे असणारे सर्व रस्ते हे विविध डिपार्टमेंटमध्ये असणारे रस्ते आहेत. काही नॅशनल हायवे आहेत, स्टेट हायवे आहेत, असे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये असणारे रस्ते आहेत आणि ह्या सगळ्या रस्त्यांची असणारी गेल्या काही वर्षांमधली दुरावस्था लक्षात घेता की आपण यामध्ये काहीतरी वेगळं करणं हे अपेक्षित आहे. हे आपल्याला माहीतच आहे, पूर्वी पंतप्रधान जी सडक योजना असायची त्यामध्ये ज्या क्वालिटीचं काम व्हायचं त्या क्वालिटीचं काम येणाऱ्या काळामध्ये होणं अपेक्षित आहे. हे त्यावेळेचे ते रस्ते का चांगले राहायचे, तर त्यासाठी त्यावेळेचा जो वापरला गेलेला जो दर्जा असायचा की कशा पद्धतीने रस्ते करावेत, तर काम कदाचित कमी व्हावं परंतु दर्जेदार रस्ते आहेत ना हे असले पाहिजेत. या दृष्टिकोनातून काम येणाऱ्या काळात करणं अपेक्षित आहे. आमचे काही न्यूज 18 लोकमतचे सहकारी देखील आपल्यासोबत आहेत. चव्हाण साहेब, शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं, हे सरकार स्थापन करण्यात तुमचा खूप महत्त्वाचा आणि पडद्यामागचे जे खेळाडू म्हणतो ते तुम्ही होता असं बोललं जातं. नेमकं काय घडलं आहे तुम्हाला काही आत्ता स्पष्टपणे सांगता का? कारण सरकार स्थापन झालं आहे आणि बऱ्याच गोष्टी उघड होत आहेत. तुम्हाला काही इथे गुपित काही उघड करावंसं वाटतं आहे का? नाही, खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची जनतेची ही अपेक्षा होत्या की एक चांगलं सरकार हे आलं पाहिजे. करोनाचं थोडंसं संकट होतं परंतु या संकटानंतरसुद्धा अतिशय संत गतीने सर्व विषय सुरू होते. सरकार धीमी गतीने काम करत होतं. मी मागच्या सरकारला दोष देणार नाही परंतु गतिमान सरकार असलं पाहिजे, एक विचाराचं सरकार असलं पाहिजे. हे 2 टायर ज्याला म्हणतात की जे डबल इंजिनचं सरकार असलं तर ते त्यामध्ये किती जोरदार पद्धतीने गतिमान होऊ शकतं हे गेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये आपण पाहिलं होतं. परंतु नंतरचा जो काळ जो 2-2.5 वर्षाचा होता तो अतिशय वेगळा काळ होता. कामामध्ये किंवा कोणतेही काम केल्यानंतर कोणावरती तरी डिपेंडन्सी असायची. निर्णय प्रक्रिया घेण्याची एक जी क्षमता असली पाहिजे होती ती कदाचित त्यावेळच्या काळामध्ये त्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये दिसत नव्हती. परंतु आत्ता देवेंद्रजी असतील, आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, या दोघांच्या एकत्रपणे जेव्हा काम करतायत त्यामुळे गतिमान कसं सरकार असावं ते लक्षात येतं. आणि माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता की ज्याचा यामध्ये छोटासा काहीतरी रोल होता यात काही शंका नाही. आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला रिपीट करतो, काही गुपित उघड करता येतील का? मी जसं म्हटलं जातं की छोटासा कार्यकर्ता ज्यावेळेला काम करत असतो त्यावेळेला काम करत असताना त्याला फक्त काम करण्याचं माहीत असतं, काम कोणी सांगितलं हे माहीत नसतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती दिवस आधी सुरतला किंवा आणि गुवाहाटीला गेला होता? नाही, मी हे सांगणं योग्य नाही. मला तेच विचारायचं सर तुम्हाला, आता तुमच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं दिलंय, रस्ते आणि पूल बांधण्याचं काम तुम्ही करताय. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या मधला पूल बांधण्याचं काम सुद्धा तुम्ही केलंय, हे तर उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ते बांधकाम कधी सुरू झालं होतं? नाही, मी तेच पुन्हा म्हणेन की माझ्यासारखा प्रत्येक छोटा कार्यकर्ता, या छोट्या कार्यकर्त्याला ज्यावेळेला पक्षश्रेष्ठी कोणतेही काम सांगत असतात त्यावेळेला त्या कामामधून फक्त रिझल्ट हे अपेक्षित असतात. हे माझ्यासारख्या अशा अनेक कार्यकर्ते आहेत की ज्या कार्यकर्त्यांना जर ही संधी मिळाली असती तर माझ्यासारखंच त्यांनी माझ्यापेक्षाही किंबहुना चांगलं काम केलं असतं. त्यामुळे मला जी संधी मिळाली होती त्या संधीमध्ये जेवढं मला शक्य होतं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या डोंबिवलीकरांना सगळ्यांना तुम्ही रविदादा म्हणून माहिती आहात. अशीच राहणी आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला असंच बघतोय आणि सगळ्यांशी अगदी जवळचे तुमचे संबंध आहेत डोंबिवलीमध्ये. आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये गणेशोत्सवाच्या साक्षीने तुम्हाला असा कुठला प्रसंग सांगायचा वाटतो की पॉलिटिकल प्रवासामध्ये तुम्ही खूप खुश झालात त्या एका क्षणाने त्या ह्याने? कारण तुम्ही फार कमी बोलता, मीडियाशी पण फार कमी बोलता तुम्ही. आम्हाला आत्ता बरं वाटतं तुमच्याशी बोलताना. खरं तर
एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला नेहमी असं वाटत असतं की तो काम यासाठी करत असतो, तो जनतेसाठी जेव्हा काम करत असतो तरीसुद्धा त्याला असं मनात वाटत असतं की आपलं सरकार आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने एकनाथराव शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी अत्यंत आनंद झाला. कारण आम्ही सगळ्यांना अपेक्षित असणारं त्यावेळेला ते 2019ला आम्ही ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जात होतो त्यावेळेला आम्ही भाषणच अशी करत होतो. शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून निवडून द्या अशी सगळी भाषणं करत होतो. आणि एकदम आमच्या म्हणजे त्यावेळेच्या काळामध्ये तुम्हाला माहीतच आहे की अचानकपणे महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने त्यांची खेळी केली त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवरती फार मोठा असं वाटायला लागलं होतं की अरे हे असं कसं काय घडलं. आणि मनात इच्छा होती की कधीतरी या सगळ्या गोष्टीबद्दल आमचं कधीतरी आलं पाहिजे हे जेव्हा वाटत होतं आणि असं पॉझिटिव्ह जेव्हा वाटायला लागलं आणि त्याच्यात काम करत असताना असं लक्षात आलं की नाही होणार आहे. आणि ज्या दिवशी झालं कधीतरी एखादं काम करत असताना आपल्याला त्या पूर्ण विषयापर्यंत पोचल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद त्या दिवशी नक्की झाला. प्रश्न घेऊया आपण. सत्तेचा आनंद तुम्हाला मिळाला. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेच्या वतीनं हा प्रश्न आहे तुम्हाला. आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या रस्त्यांची अवस्था अतिशय दुरवस्था आहे. आज त्यांना तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा या सरकारकडून आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे तर हे रस्ते कधी चांगले होऊ शकतील? ग्रामीण भागामध्ये जे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना बंद पडलेली आहे ती पुन्हा सुरू होईल का? तिचे रखडलेले कामं पुन्हा सुरू होतील का? मी मगाशीच ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे की हे रस्त्याचं जे जाळं आहे पूर्ण महाराष्ट्रामधलं हे विविध डिपार्टमेंटमध्ये आहे. मग त्यामध्ये PWDकडे जवळजवळ 96 एजन्सीनं एकत्र कसं आणणार? हे 96,000 किलोमीटरचे रस्ते हे आमच्याकडे PWDमध्ये आहेत. उर्वरित स्टेट हायवेकडे आहेत, नॅशनल हायवेकडे वेगळे रस्ते आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या एजन्सीज आहेत ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर सगळेच रस्ते हे चांगले झाले पाहिजेत ही नागरिकांची असणारी पूर्ण महाराष्ट्रातील असणाऱ्या प्रत्येकाची खऱ्या अर्थाने ही गरज आहे. आणि हे सगळं जे आपल्याला जेव्हा तयार करायचं असतं त्यावेळेला एक विजन म्हणून काम करण्याची गरज असते. आता यामध्ये विजन म्हणून जर काम करायचं झालं तर अनेक गोष्टी विचारात घेतल्यात. फक्त त्याला आता साथ कशी मिळते हे मला माहीत नाही. मी गडकरी साहेब फार आमचे सर्वांचे नेते आहेत आणि फार द्रष्टा नेता आहेत. ते नेहमीच असं म्हणतात की आम्ही असं म्हणतो की गडकरी साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं तर थोड्या अंशी का होईना जर मला करायची संधी मिळाली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये जो काही बदल आपल्याला सगळ्यांना अपेक्षित आहे तो अपेक्षित नक्की बदल करण्याचा मी प्रयत्न करेन. नक्कीच. आणि बाप्पा तुमच्या आणि तुमच्या सगळ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना बळ देवो आणि महाराष्ट्रासाठी एक लवकरात लवकर तुम्ही एकदम चकचकीत रस्ते असे करावेत की ज्याचा आदर्श देशाने घ्यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. सर धन्यवाद. तुम्ही न्यूज 8 लोकमतच्या आमच्या छोट्याशा संवादात सहभागी झालात. धन्यवाद.